उत्तरेमध्ये जोरदार बर्फवृष्टी झाल्यानंतर उत्तरेकडच्या थंड हवेमुळे मुंबईतला गारवा वाढला। कमाल तापमान 17 अंशांच्या खाली। पुढचे 2 दिवस अशीच बोचरी थंडी पडणार, हवामान विभागाचा अंदाज। दिवाळीमध्ये मुंबईतील 700 घरांसाठी म्हाडाच्या वतीने सोडत काढली जाणार। म्हाडाचा पहिला हायफाय प्रोजेक्ट असलेल्या गोरेगावच्या प्रेमनगर येथील 332 घरांचाही सोडतीमध्ये समावेश करण्याचा प्राधिकरणाचा प्रयत्न। लोकसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात आज काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह महत्त्वाचे नेते हजर असतील। 5 जागांवरनं ठाकरे गट आणि शरद पवार गटात भांडण। महाविकास आघाडीत 15 जागांवरनं तिढा निर्माण। महाविकास आघाडीशी युती संदर्भात प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। प्रकाश आंबेडकरांनी वंचितमधनं काँग्रेसमध्ये गेलेल्या सेवक वाघा यांना फटकारलं। सभेसाठी साकोलीमध्ये आलेल्या प्रकाश आंबेडकरांची भेट घेण्यासाठी सेवक वाघा गेलेले होते, मात्र प्रकाश आंबेडकरांनी भेट नाकारल्यानं वाघा यांना आल्यापावली परतावं लागलं। महाविकास आघाडीतला कोल्हापूरच्या जागेचा तिढा सुटला। छत्रपती शाहू महाराजांसाठी कोल्हापूरची जागा सोडण्यास ठाकरे गट तयार। लोकसभेच्या मैदानात उतरण्याची इच्छा नाही, सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य। राज्याला आणि जिल्ह्याला न्याय देण्याची संधी राज्यात जास्त। पक्षाने आदेश दिला तरच आपण निवडणूक लढवू, मुनगंटीवारांचं वक्तव्य। मराठा आरक्षणाविरोधात हायकोर्टात जनहित याचिका। आगामी लोकसभा निवडणुका नजरेसमोर ठेवूनच आरक्षण दिलं गेलं। भाऊसाहेब पवार यांची जनहित याचिकेमध्ये मुद्दे मांडले। आज छत्रपती संभाजीनगरमध्ये अमित शहांची सभा। सभेसाठी जालना, अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर या 3 जिल्ह्यातले कार्यकर्ते हजर असतील। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा छत्रपती संभाजीनगरच्या सभेनंतर रात्री मुंबईमध्ये येणार। शहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि 2 उपमुख्यमंत्र्यांसोबत सह्याद्री अतिथीगृहावर जागा वाटपासंदर्भात चर्चा करणार असल्याची माहिती। अमित शहा यांच्या स्वागताचे बाळापूर रोड आणि रिधोरा गावाजवळचे बॅनर्स अज्ञातांनी फाडले। बॅनर फाडल्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता। मनसरमधल्या सभेत अजित पवारांनी व्यक्त केली खदखद। आपल्याला संधी का दिली नाही, अजित पवारांचा सवाल। 60च्या पुढे गेलो, 70 झाल्यावरती आता संधी मिळणार का, अजित पवार यांचा शरद पवारांना टोला। आजही लोकांच्या मनात शंका आहेत। बरेच जण म्हणतात हे परत एकत्र येतील की काय, आमच्यात आता गोष्टी ठीक नाहीत, उगाचच मनामध्ये काही शंका ठेवू नका। शरद पवार यांच्यासोबत पुन्हा जाण्याच्या चर्चांसंदर्भात अजित पवारांचं विधान। ठाण्यातल्या ठाकरे गटाचे उमेदवार म्हणून राजन विचारेच असतील। ठाणे लोकसभा मतदारसंघातनं राजन विचारे यांना उमेदवारी निश्चित। आदित्य ठाकरेंची नवी मुंबईतल्या सभेत घोषणा। जय शहांकडे बीसीसीआयचं सचिव पद दिलंय, मात्र त्यांचं क्रिकेटमध्ये योगदान काय, उद्धव ठाकरेंचा शहांना सवाल। उद्धव ठाकरेंना मुलाला मुख्यमंत्री करायचंय या अमित शहांच्या टीकेला उद्धव ठाकरेंकडनं उत्तर। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरती टीका। मर्यादेत राहत नाही, त्याचा आपण कार्यक्रम करतो अशी भाषा मुख्यमंत्र्यांच्या तोंडी शोभत नाही, पटोलेंची शिंदेंवर टीका। माढा लोकसभा मतदारसंघ भाजपचाच, वातावरण गढूळ करून लोकांना संभ्रमित करू नका, खासदार रणजित निंबाळकर यांचं रामराजे निंबाळकरांना उत्तर। राष्ट्रवादीचं बँक खातं आणि बाकीचे दस्तावेज आम्हाला मिळायला हवेत, प्रफुल्ल पटेल यांची मागणी। राष्ट्रवादी नावाचा इन्कम टॅक्स आम्हाला भरावा लागेल आणि इलेक्शन कमिशनला आम्हालाच हिशोब द्यावा लागेल, पटेल यांची माहिती। महाविकास आघाडीकडनं एकाही बैठकीसाठी निमंत्रण नाही, राजू शेट्टींची माहिती। आम्ही एकला चलोरेची भूमिका घेतली, आम्हाला कुणाचाही प्रस्ताव नाही, राजू शेट्टींचं विधान। लोकनेत्यानं लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुतारी दक्षिणेत वाजवावी। अमोल कोल्हेंकडनं निलेश लंकेंना शरद पवारांकडे येण्यासाठीची खुली ऑफर। रायगडची लोकसभा लढवण्यासाठी शिवसैनिक आक्रमक। माजी शिवसेना नेते राजू साबळे लोकसभेसाठी इच्छुक। शिवसेनेचे 3 आमदार, मग आम्ही मागे का, राजू साबळेंचा सवाल। आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन रायगड लोकसभेसाठी जागा मागणार। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील 10 वर्षांच्या कार्याचा अहवाल खासदार विनायक राऊतांकडून प्रसिद्ध। यावेळी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती। विनायक राऊत 3ऱ्यांदा विजयी होतील, नेत्यांना विश्वास।
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील जागेचा अमित शहा तोडगा काढतील. मंत्री दीपक केसरकरांचा दावा, तर गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना जागा वाटप करण्याची जबाबदारी दिलेली नाही. केसरकरांची प्रतिक्रिया. पुण्याच्या मनसरमध्ये अजित पवारांनी घेतली शिवाजीराव आढळरावांची भेट. आढळराव पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार याची दाट शक्यता. मुंबईच्या मालाड मालवणीमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन. आयोजकांच्या विरोधात मालवणी पोलिसात गुन्ह्याची नोंद. पोलिसांकडून मोर्चाला परवानगी नसताना सुद्धा मोर्चा काढला गेला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संत मुक्ताईचं दर्शन घेतलं. संत मुक्ताईची महाआरती करत मुक्ताईला साकडं घातलं. मुक्ताई संस्थेच्या वतीनं मुख्यमंत्र्यांचा सन्मान. वाशिममध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं लोकार्पण. भाजपला तडीपार करणारच. पनवेलच्या सभेतनं उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. आपण नोटीस दिली आहे, शिक्कामोर्तब तुम्हाला करायचंय. ठाकरेंचं शिवसैनिकांना आवाहन. समाजवादी पक्ष महाराष्ट्रात लोकसभेची निवडणूक लढवणार नाही. प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांची माहिती. निवडणुकीसाठी येणारा खर्च आमच्याकडे करण्याची ताकद नाही, त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उतरणार नसल्याचं अबू आझमींचं विधान. महाविकास आघाडीचा एकही उमेदवार राज्यात निवडून येऊ शकणार नाही. त्यांनी निवडून येऊन दाखवावं. मंत्री गिरीश महाजनांचं आव्हान. मराठा समाजासाठी आपण जीव द्यायलाही तयार, त्यामुळे मराठा समाज जे सांगेल ते आपण ऐकू. मनोज जरांगेंचं वक्तव्य. मराठा समाज आरक्षणाच्या बाबतीत शांत राहायला हवा, म्हणून आपण उपोषण करतो. जरांगेंचं वक्तव्य. राजन साळवींच्या पत्नी अनुजा साळवींची एसीबीकडनं 4 तास चौकशी. चौकशीनंतर माध्यमांशी संवाद साधताना अनुजा साळवींना अश्रू अनावर. महाराष्ट्र राज्य वीज मंडळातील कंत्राटी कर्मचारी विविध मागण्यांकरता संपावर जाणार, त्यामुळे विद्युत पुरवठ्यावरती परिणामाची दाट शक्यता आहे. नाशिकमध्ये शेतकरी आंदोलकांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक. पालकमंत्री दादा भुसेंची माहिती. नाशिकमधील आदिवासी शेतकऱ्यांचं आंदोलन अखेरीस 8 दिवसांनी मागे. बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत फोनवरून संवाद साधत आंदोलक शिष्टमंडळाला दिलं आश्वासन. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी 3 महिन्यांचा वेळ. बीडच्या चराटा प्राथमिक आरोग्य केंद्रात अजूनही विद्युत पुरवठा नसल्यामुळे रुग्णांची गैरसोय. आरोग्य केंद्रात विद्युत पुरवठा जोडावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्त्यांकडून आंदोलन. आपलं सरकार आल्यावरती वर्धा जिल्हाधिकाऱ्यांवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करू. माजी मंत्री सुनील केदार यांचं वक्तव्य. सेवाग्राम विकास आराखड्याच्या देखभालीवरनं संताप व्यक्त. भिवंडीमध्ये कंत्राटी कामगार आणि आदिवासी पाड्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन. श्रमजीवी संघटनेकडनं महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर ठिय्या. ठाण्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी पालकांचं आंदोलन. 2009च्याच आरटी कायद्याची अंमलबजावणी करावी, पालकांची मागणी. पालघरच्या वाडा पंचायत समितीसमोर श्रमजीवी संघटनेकडनं सत्याग्रह आंदोलन. जलजीवन मिशनच्या भोंगळ कारभाराविरोधात आंदोलन. कालावधी संपून गेल्यावरही कामं पूर्ण झाली नसल्यामुळे आंदोलनकर्ते आक्रमक. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनमाड पोलिसांचं सशस्त्र पथसंचलन. 4 वरिष्ठ पोलीस अधिकारी, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा पथसंचलनामध्ये सहभाग. मनोज जरांगे पाटलांवरती द्वेषभावनेतनं एसआयटी नेमण्यात आली आहे. ही चौकशी समिती रद्द करावी. अर्धापूर तालुक्यातील सकल मराठा समाजाची राष्ट्रपतींकडे मागणी. खासदार कपिल पाटील यांच्या उपस्थितीत भिवंडी लोकसभा मतदारसंघातनं 1,500 रामभक्त अयोध्येला रवाना. कार्यकर्त्यांनी कल्याण स्थानकात साजरा केला कपिल पाटील यांचा वाढदिवस. जीएन साईबाबांना दाखल केलेल्या याचिकेवरती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आज निर्णयाची शक्यता. नक्षलवाद्यांशी संबंध ठेवून त्यांना सहकार्य केल्याचा जीएन साईबाबा यांच्यावर आरोप. ठाण्यात अतिक्रमण विभागाच्या कारवाई दरम्यान धक्का लागल्यामुळे मनोहर महाडिक या 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू. कारवाईचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल. भाऊ सतीश महाडिक यांच्याकडनं कारवाईची मागणी. चार्जिंगला लावलेल्या मोबाईलसोबत खेळणं चिमुकल्याच्या जीवावर बेतलं. चार्जिंगला लावलेल्या मोबाईलसोबत चिमुकला खेळत असताना मोबाईलचा स्फोट होऊन चिमुकल्याचा मृत्यू. नागपूर जिल्ह्यातल्या हिंगणा तालुक्यात ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू. हिंगणी तालुक्यातल्या वनाडोंगरी भागातील दुर्घटना. रितिका रामचंद्र निनावे असं मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थिनीचं नाव. अंधेरी पूर्वेकडच्या मरोळ मिलिटरी रोड भागातील इमारतीच्या 4थ्या मजल्यावर आग. इमारतीत अडकलेल्या 40 पेक्षा अधिक नागरिकांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश.
यवतमाळच्या लोहरा परिसरातील नवीन MIDC मधील फॅक्टरीला शॉर्ट सर्किटमुळे आग. आगीमध्ये कापूस, सरकी आणि गठाणी जळून खाक. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातल्या वाडेगाव इथे ट्रक आणि दुचाकीचा अपघात. अपघातात 3 जण जागीच ठार. महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या मार्फत बांधकाम मजुरांना वाटण्यात येणाऱ्या किचन सेट घेण्यासाठी आलेल्या मजुरांचे हाल. वाटपाचं नियोजनच नसल्यामुळे एकच गोंधळ. सांगली मिरज रोडवरती वालचंद कॉलेज समोर रात्री बर्निंग कारचा थरार. गाडीनं रस्त्यात अचानक पेट घेतला. गाडीतनं धूर निघत असल्यामुळे वेळीच चालक बाहेर पडला, त्यामुळे कुटुंबीय बचावलेले आहेत. चंद्रपूरमध्ये इंडस्ट्रियल एक्सपो अँड बिझनेस कॉन्क्लेव्हचं आयोजन. जिल्ह्यामध्ये 19 उद्योजकांकडून 76,000 कोटींच्या गुंतवणुकीची घोषणा. वन अकादमीमध्ये झालेल्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मंत्री मंगलप्रभात लोढा आणि सुधीर मुनगंटीवारांची उपस्थिती. बीड तालुक्यातल्या सौंदाणा गावामध्ये गेल्या 2 महिन्यांपासून पिण्याचं पाणी मिळत नसल्यामुळे गावकरी संतप्त. पंचायत समिती कार्यालयावरती हंडा मोर्चा काढून गटविकास अधिकाऱ्यांना घेराव. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला हजर राहण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांकडून बचत गटाच्या महिलांवर दबाव. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसेंचा आरोप. लातूरच्या अहमदपूर आणि नळगीरचे 2 विद्युत ट्रान्सफॉर्मर एकाच दिवशी जळाले. 30 गावं 2 दिवसांपासून अंधारात. या भागातला विद्युत पुरवठा तात्काळ सुरू करावा, नागरिकांची मागणी. अमरावतीच्या चिखलदरा तालुक्यामध्ये भीक मागणाऱ्या बाबानं महिलेला त्रिशूळानं जखमी केलं. भीक न दिल्यामुळे हल्ला केल्याची माहिती. वस्तापूर गावातली घटना. गावकऱ्यांकडून या बाबाला चोप दिला गेला. संबंधित महिलेवरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती मुंबईच्या दिशेनं अनधिकृत गोवा बनावटीची दारू विकणाऱ्या वाहतूक करणाऱ्या टेम्पोवरती कारवाई. 53,43,000चा मुद्देमाल जप्त. या प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाचा तपास सुरू. धाराशिव शहर आणि ग्रामीण पोलीस हद्दीतील घरफोडी करणाऱ्यांना पोलिसांकडून अटक. धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई. आरोपीकडून एकूण 94,000चा मुद्देमाल जप्त. अमरावतीच्या छत्री तलावात पोहण्यासाठी गेलेले विद्यार्थी बुडाले. 2 पैकी 1 विद्यार्थी बचावला, तर बुडालेल्या विद्यार्थ्याचा पोलीस आणि महानगरपालिकेच्या रेस्क्यू पथकाकडून शोध सुरू. गुजरातमध्ये मानवी तस्करी करणाऱ्या सिंडिकेटवरती ईडीकडून मोठी कारवाई. 29 ठिकाणी ईडीचे छापे. मेक्सिको आणि कॅनडाच्या माध्यमातून लोकांना अमेरिकेत पाठवणाऱ्या टोळीवरती कारवाई. गोंदिया शहरात अनधिकृत शिवभोजन केंद्रावर महसूल विभागाकडून बुलडोझर. टीबी टोली परिसरातल्या शिवभोजन केंद्रावरती कारवाई. मालमत्ता कर वसुलीसाठी अहमदनगर महापालिकेच्या वतीनं जप्ती आणि नळ कनेक्शन तोडण्याचं काम सुरू. आतापर्यंत 3,850 मालमत्ता धारकांना जप्तीपूर्वी नोटिसा. समृद्धी महामार्गाच्या 3ऱ्या टप्प्याचं लोकार्पण. मंत्री छगन भुजबळ, केंद्रीय आरोग्य मंत्री भारती पवार आणि मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते लोकार्पण पार पडलंय. ज्येष्ठ नागरिकांना पेन्शनसाठी न्यायालयाचं दार ठोठवायला लावू नका. मुंबई हायकोर्टानं पालिकेला फटकारलं. पेन्शनसाठी एका विधवा महिलेनं केलेल्या याचिकेवरती निकाल देताना न्यायालयाचे महानगरपालिकेवर ताशेरे. निवडणूक रोख्यांचा तपशील जाहीर करण्यासाठी मुदतवाढ मिळावी यासाठी स्टेट बँकेची सुप्रीम कोर्टात याचिका. 30 जूनपर्यंत मुदतवाढ दिली जाण्याची मागणी. निवडणूक रोख्यांचा तपशील 6 मार्चपर्यंत द्यावा, न्यायालयाचे होते आदेश. पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 तासात दुसऱ्यांदा तेलंगणात, दुपारी जाणार ओडिशामध्ये. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा आज उज्जैनला पोहोचणार. महाकालाचं दर्शन घेऊन रोड शो पुढे सुरू ठेवला जाईल. मीडियामध्ये आपल्या वक्तव्याला स्थान दिलं जात नाही, खासदार राहुल गांधींचा आरोप. टीव्हीवरती अंबानींच्या मुलाचं लग्न दाखवलं जातंय आणि इथे लोक भुकेनं मरतायत. भारत जोडो यात्रेतनं राहुल गांधींचा अंबानी कुटुंबातल्या लग्नावर नटवला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडनं 8वं समन्स. 12 मार्च नंतर कोणत्याही तारखेला एजन्सी समोर हजर राहण्याचे अरविंद केजरीवालांकडनं मान्य. चंदीगड महानगरपालिकेच्या फेरनिवडणुकीमध्ये उपमहापौरपदी भाजपचे राजिंदर शर्मा विजयी. वरिष्ठ उपमहापौरपदी कुलजीत संधू यांची निवड. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांनी राज्यसभा खासदार पदाचा राजीनामा दिलेला आहे. एप्रिलमध्ये JP नड्डांची टर्म संपतेय आणि नड्डा नुकतेच पुन्हा एकदा गुजरातमधनं राज्यसभेवरती निवडूनही गेलेत. लोकसभा उमेदवारांची नावं निश्चित करण्यासाठी काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची 7 मार्चला पहिली बैठक. या बैठकीमध्ये 100 जागांसाठी उमेदवारांची नावं निश्चित केली जातील. दिल्लीमध्ये 15 जूनपर्यंत आम आदमी पक्षाला पक्ष कार्यालय रिकामं करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश.
राऊस एव्हेन्यू कोर्टाला दिलेल्या जागेवरनं कार्यालय बांधण्यात आल्याची तक्रार। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची शुक्रवारी महत्त्वपूर्ण बैठक। लोकसभेच्या 230 जागांवरील उमेदवारांबाबत अंतिम चर्चेची शक्यता। उत्तराखंड, झारखंड, दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि इतर काही राज्यांमधल्या उर्वरित जागा घोषित केल्या जातील। ओडिशामधल्या पुरी येथील जगन्नाथ मंदिरात 9 बांगलादेशींचा अनधिकृत पद्धतीनं प्रवेश करण्याचा प्रयत्न, पोलिसांची कारवाई। विश्व हिंदू परिषदेच्या काही कार्यकर्त्यांनी या प्रकरणी तक्रार दिली होती। आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाकडून नव्या कर्णधाराची घोषणा। ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सची हैदराबाद संघाचा कर्णधार म्हणून निवड। भारत आणि इंग्लंडमध्ये गुरुवारपासून 5वा कसोटी सामना। भारताचा फिरकीपटू आर अश्विन खेळणार 100वा कसोटी सामना। 100 कसोटी सामने खेळणारा आर अश्विन हा 14वा भारतीय आणि पहिला तामिळनाडूचा क्रिकेटपटू असेल। नौदलाच्या ताफ्यामध्ये अत्याधुनिक MH-60R सी हॉक हेलिकॉप्टर्स दाखल होणार। पाणबुडी विरोधी, युद्धनौका विरोधी कारवाई, शोध आणि सुटका अशा विविध कारणांसाठी या हेलिकॉप्टर्सचा वापर केला जाईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।